नमस्कार. एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामध्ये आलेल्या बेमोसमी पावसाने संपूर्ण तालुक्यामध्ये धावपळ उडाली आहे. आज मोठी लग्नतिथी असल्याने आजच्या दिवशी वऱ्हाडी मंडळांची मोठी तिरपीट तालुक्यात जाणवली. आज सायंकाळी 5:30 नंतर आलेल्या मान्सूनपूर्व बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांसह वऱ्हाडी मंडळांची धावपळ उडाली होती. शेतकरी वर्गाचे या पावसाने शेतमाल झाकण्याचे हाल झाले. शेतातील कांदा, काढून ठेवलेला कांदा, जनावरांसाठी मक्याच्या चारा कुट्टी, उन्हाळी मका अचानक आलेल्या वादळी पावसाने ओले झाले. आधी शेतमालाला भाव नाही, त्यातच शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला मालही पावसाने ओला होत असल्याने शेतकऱ्यांना सुलतानी संकटासोबतच आसमानी संकटाचाही सामना पुन्हा एकदा करावा लागतो आहे. दरम्यान येवला तालुक्यातील धुळगाव, भाडगाव, एरणगाव, साताळी, भिंगारे, रायते, चिचोंडी, महालखेडा, निमगाव, महड, नेऊरगाव, जळगाव, पुरणगाव तसेच अनेक भागामध्ये सायंकाळी 6 वाजता वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटाने पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असली तरी अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडाली. दरम्यान आज बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे असल्यामुळे तालुक्यामध्ये दुपारी कन्यादान सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. तसेच अवकाळी पावसाने पुन्हा एकदा येवला तालुक्याला दणका दिला आहे. यामुळे ठिकठिकाणी लग्न समारंभात यजमानांची चांगली धावपळ उडाली. दुसरीकडे सुकत घातलेला शेतमाल अनेक ठिकाणी भिजून ओला झाला होता. येवला तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये दुपारी वादळ सुरू झाले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी आणि यजमान वधूवरांच्या कुटुंबियांची एकच धावपळ झाली. पावसामुळे मंडप भिजले. वेगाचा वारा असल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. जेवणावळीमध्ये सुद्धा व्यत्यय आला. परिसरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला. धन्यवाद.